गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालेलं आहे. महायुतीच्या सरकारमध्ये त्यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्रीपदाचं सहकारी म्हणून नारायण राणेंनी काम केलं. राणेसाहेब आपल्याबरोबर आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. आज अशी एक दुःखद अचानक घटना समोर येते. कोणती आठवण समोर येते? गोपीनाथ मुंडेजींची घटना अपघाताची सकाळी मला 8:30च्या दरम्यान कळली. अतिशय धक्कादायक ती बातमी होती. गोपीनाथ मुंडे आणि माझे फारच जवळचे संबंध त्यांचे होते. मित्र म्हणून माझी आणि त्यांची मैत्री अनेक वर्षाची होती. मी मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री होते. ते विरोधी पक्षनेते असताना मी आमदार म्हणून त्यांच्यासोबत काम केलं होतं. मी विरोधी पक्षनेता असताना ते गटनेते म्हणून होते. गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र दोघांनी काम केलं. अतिशय हुशार, महाराष्ट्राच्या विविध प्रश्नाची जाण असलेला नेता, लोकनेता म्हणून मुंडे साहेबांकडे पाहायला लागेल. विधिमंडळामध्ये त्यांची अनेक भाषणं अतिशय अभ्यासपूर्ण होतीच, पण कोपरखळा मारून हाऊसमधलं विधिमंडळाचं वातावरण बदलण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये होती. गरीब ग्रामीण भागातून येऊन त्यांनी राज्याचा उपमुख्यमंत्री, केंद्रीय ग्रामविकास मंत्री या पदापर्यंत पोचले. खरंच म्हणजे त्यांचे कौतुक करण्याजोगं ही त्यांची प्रगती आहे. आज त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने देशाचं आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्र राज्याचं फार मोठं नुकसान झालं आहे असं मला वाटतं. एक अतिशय अष्टपैलू असं व्यक्तिमत्व म्हणजेच मुंडेसाहेब होते. आणि मी तर म्हणेन मला मार्गदर्शक होते, माझे सहकारी होते, मित्र होते. असा एक सच्चा मित्र आज मी गमावला आहे असंच मला वाटतं. युतीचं सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस प्रचंड मेहनत तुम्ही मुंडे साहेबांनी केली होती. अनेक चांगल्या आठवणी, अनेक वाईट आठवणींच्या काळात देखील तुम्हाला मदत केली, तुम्हाला तुमच्याबरोबर राहिले. अशी कुठली एखादी आठवण आवर्जून आठवते का? नाही, आठवणी अशा अनेक प्रसंगाच्या आहेत, अनेक घटनांच्या आहेत आठवणी, की त्यांनी अनेक कठीण समयी मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये जेव्हा अडचण निर्माण व्हायची त्यावेळेला मुंडे साहेबांचं मी मार्गदर्शन घ्यायचो आणि ते त्यावेळेला मदत करायची. कोणतेही हेतू मनात न ठेवता ते आपला सहकारी म्हणून मदत करायचे. अशा अनेक घटना आहेत, घडलेल्या आहेत. त्या मला वाटतं यावेळेला मला सांगता येणार नाही. एक मुंडे साहेबांची खासियत अशी होती की एखाद्याचं दुःख त्याच्या मनातलं खूप चांगलं त्यांना कळतं असं म्हटलं जायचं. किंवा एखाद्याला जर काही सांगायचं आहे तेही तिरकस पद्धतीने सांगितलं जायचं. असं अनेक प्रसंगी सभागृहात अनेक वेळा घडले होते. नाही, असं सांगितलं ना, अनेक किस्से आहेत, अनेक कोपरखळा त्यांच्या आठवणीत आहेत. आणि कधीही आपण एखादा गंभीर विषय आपल्या डोक्यात असला तर त्याच्यातून रिलीफ जर मिळवायचं आहे तर मुंडेंना बोलून घेऊन मुंडेंची चर्चा केली का अतिशय चांगला म्हणजे रिलीफ मिळायचा. मन मोकळी चर्चा व्हायची, विनोद व्हायचे आणि असा मनमिळावू हसत खेळत काम करणारा त्यांचा स्वभाव होता असं मी म्हणेन. मनमिळावू नेतृत्व असं होतं आणि ते कायम आपल्यावर गमवलं असं पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे नारायण राणे यांनी. पण अर्थात बाकीच्या घडामोडीवर राणे बोलायला तयार नाही आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.